ठाण्यातनं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केलाय। मनासारखं काही झालं नाही तर हेलिकॉप्टरनं ते शेतात जातात आणि भाजी कापतात की रेडा कापतात माहिती नाही अशी टीका ठाकरेंनी केली आहे। तर हाच माणूस दगा देणार असं अनंत तरेंनी त्यावेळी सांगितलं होतं असंही ठाकरे म्हणाले। शिवाय ठाणे कंत्राटदारांचं झालंय, आवाज उठवायचा आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले। ठाण्याची महापालिका म्हणजे मुंबईवरती जवळपास 2.25 लाख कोटीचं देणं देऊन करून ठेवलेलं आहे। कोणी केलं हे? आहे शेतात जायला हेलिकॉप्टर काय शेतकरी पंचतारांकित शेती हेलिकॉप्टरनी शेतात जातो। मग इकडे जरा काही मनासारखं नाही झालं का तिकडे जाऊन हेलिकॉप्टरनी जातो, पण भाजी कापतो का रेडा कापतो माहिती नाही। तर या भ्रष्टाचाराविरुद्ध येत्या सोमवारी आपण मोर्चा काढतोय। आहेत लोटांगणवीर, ते आले साहेब काही करा नाही तर सीट जाणार। आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकालचे मित्र, यांना पहिलं वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया। तेव्हा मला अनंत तरे म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही। मी म्हटलं आता जाऊ द्या ना, तुम्ही सगळे आहात, कसा काय दगा देईल बघू आपण। आणि जे घडायला नको ते घडलं आणि म्हणून म्हणतो आज राजन काय केदार काय तुम्ही सगळे जे काही शिवसैनिक आहात तुमच्यासोबत जर का अनंत तरे म्हणजे याच्यात जो उल्लेख केला तो राजहंस आपल्यात असता ते कावळे फडफडले नसते ना। ती जी काय आपली शिवसैनिकांची पिढी होती म्हणजे आजही त्यातले शिवसैनिक आहेत, राजन आहेत, सगळेच आहेत, पण तेव्हाचं ठाणं हे ठाणेकरांना आनंद देणारं होतं आणि आत्ताचं ठाणं हे मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरचं ठाणं झालेलं आहे। सगळे इथून तिकडे तिकडून तिकडे सगळं लुटून फस्त करून टाकलेलं आहे ठाणं आणि त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आता येत्या सोमवारी मोर्चा आहे। आवाज उठवायचा नाही तर